हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आता व्हिडिओ केला आहे स्टार्ट. किती वाजले आता? सायंकाळचे 8 वाजले आहेत. इकडे आहे टी व्ही सुरू, इकडे आहे मुलांची आणि मी केला आहे व्हिडिओला स्टार्ट. तर मला नक्कीच आवडेल. मस्त बाहेर खेळून गेला. आज आला सिलेंडर. आयु तिथून उठ. काऊन माहिती आहे का? मग काही मास्टर आपल्याला असं आडवं करून यूज करत राहते ना, तू असं करतात ते कटून जाते. तर मुलं खेळत आहेत आणि मोबाईलमध्ये आता काहीतरी त्यांना व्हिडिओ बनवायचे आहेत ते विचार करत आहेत. आणि सोबत आता आपण जाऊया किचनमध्ये, कारण जस्ट माझा आता म्हणजे आज थोडंसं उशीर झाला स्वयंपाकाला. आईने खूप सुंदर इथे फुलं आणून सजवली आहेत विहारामध्ये. आणि सोबत बघा मी आज बनवला होता चिवडा आणि मुलांनी मस्त चिवडा खाल्ला आणि ते शांत बसले आहेत. म्हणजे त्यांना तर भूक नाही लागली तरी पण बघा मी स्वयंपाक बनवलेला आहे. स्वयंपाकामध्ये मी बनवली आज फुलगोबी आणि वांग्याची भाजी होती मिक्स, सोबत वरण भात आणि सोबत पोळ्या. तर अशा प्रकारे माझा झालेला आहे स्वयंपाक. आणि पण आता मुलांनी त्या दिवशी जेवण नाहीच केलं कारण चिवडा स्टार्ट. आणि आता स्वयंपाक आत्ता नुकतं झालेला आहे. स्वयंपाक झाला आणि जस्ट मी बसले होते तर म्हटलं व्हिडिओ स्टार्ट करावं. आणि मुलांची अजूनही मस्ती सुरू आहे. मुलं काही म्हणजे खूप मस्ती करतच आहेत. मुलांची मस्ती काही लवकर लवकर संपत नाहीच. तर तुम्हाला दाखवते. आयु नको ना, आयु पडून जाईल ना सिलेंडर. या पायऱ्यावर नाही नेता येत आयु इकडच्या. मनू ए मनस्वी, मनस्वी फेकून देईल ना ते रिमोट. ए मनस्वी, मनस्वी, मनस्वी नाही होत कंबर लाहायला लागते. एका साईडनं करून ठेवून दे एका साईडनं. तिकडे ठेवून दे. त्या कोणत्यात ठेवून दे. नको 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 त्या कोणत्यात ठेव. कोणत्यात ठेव आयु. नको फुटून जाते ते. पप्पा रागवेल. एका साईडने ठेवून दे. असं ठेवून दे. एका साईडने ठेवून दे. मग पप्पा नेतात. ठेवून दे. ठेवून दे. बस लागलं हाताला. जा जेवण करा. हो बस 100ची नोट दिली ना, टंकी धुवायला लावते त्याचे पप्पा. टंकी धुते तो. 100ची नोट दिली का बरोबर पहिले दुकानात जाते. 60 रुपयाची काही ना काही खाऊ मागत का. 60 रुपयाचा हेच घेऊन आला सोनपापडीचा डब्बा. आणि 20 रुपयाची 10 रुपयाची खाऊ घेऊन दिला. झालं तरी 100 रुपये 2 मिनिटात गेले. एवढा बेकार आहे तो बोलगा. असा आहे. ए मनस्वी इकडे ये. तू इकडे ये. इकडे ये. मला दे मला दे मला दे मला दे. मनस्वी मला दे. ते भेटे मला देणारच नाही. दे मला मम्मीला दे. कार्टून नाही पाहिजे तिला, देवाचे गाणे लावून पाहिजे. अरे बाबा. आणि मस्त बसते आपली यशस्वी बाजू. अशा प्रकारे शुभांगी आणि म्हणजे आमच्या साईडला राहते ती शुभांगी आणि तिची लहान मुलगी आहे मनस्वी. तर त्या होत्या आणि मुलांनी मस्त एन्जॉय केलं. त्यानंतर मग आता त्या गेल्यानंतर मग मी मुलांना म्हटलं आता अभ्यास करा. तर आता थोडा वेळ त्यांनी घेऊन बसलेले आहेत. पियू आपलं करत आहे, आयू आपलं होमवर्क करत आहे. होमवर्क म्हणजे त्यांचे स्कूलला आता पेपरच होणार आहेत त्याचं सुरू आहे. त्यानंतर हा आहे नेक्स्ट डेचा व्हिडिओ. नेक्स्ट डेला आम्ही गेलो होतो हॉस्पिटलमध्ये. तर हॉस्पिटलमध्ये खूप बोर होतं. मग आता काय करावं म्हणून तर जस्ट आम्ही बसलेलो आणि समोर पेंटिंग आहे मला फार आवडली. तर त्याच्यामुळे मी जस्ट तो पेंटिंगचा फोटो घेत आहे. आणि बस म्हणजे खूप बोर होत होतो पण मग ती पेंटिंग खूप सुंदर होती आणि तिथे समोरचं फिशपॉट. बस त्याच्यानंतर मग मी घरी आल्यानंतर मग मला आता होता स्वयंपाक करायचा. आणि स्वयंपाकामध्ये मी आता बनवलेलं म्हणजे आता मला बनवायचं आहे कारण थोडंसं लेट झालं. मी सांगितल्याप्रमाणे हॉस्पिटलला गेली त्याच्यामुळे थोडंसं लेट झालं. आणि मग जस्ट आता घरी आली
घरी येऊन आता काय करावं हा डोक्यात विचार होता. आणि पिऊनी तर काय नाही, जे काल बनवला होता मी चिवडा, तोच चिवडा तिने खाल्लेला. आणि आयू मात्र तिकडे मामाकडेच आपल्या थांबलेला, तो तिकडेच थांबला, तो काही आला नाही. आणि तो तिकडूनच जेवण वगैरे करून आलेला. आणि मग मी आता विचार केला आणि मग बस फायनल झाले की आता बनवायचं आपण ते म्हणजे भाकरी मस्तपैकी गरम गरम आणि बेसन, तर झुणका भाकर ज्याला म्हणतात, तर तेच बनवायची खूप इच्छा झाली. तर म्हटलं चला आता आपण तेच बनवून घेऊया. तर त्यासाठी मी आधी थोडंसं पाणी गरम करून घेते, कारण माझं जे ज्वारीचं पीठ आहे ना ते थोडंसं म्हणजे आता ज्या ज्वारी आहे ते जुन्या होत्या आणि त्याला 1 वर्ष झालं, तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जो असा चिकटपणा होता ज्वारीमध्ये, जी छान भाकर अशी बनायची, तो थोडंसं गेलेला आहे. तर थंड पाणी मी करते नॉर्मली, पण मात्र आता त्याला थोडंसं गरम पाणी केलं की त्याला थोडंसं तो पोळीसारखी छान भाकर होते. तर त्याच्यामुळे मग मी आता घेतलेलं आहे बघा, थोडंसं वाटीभर मी काढून ठेवलेलं आहे पसरवासाठी. आणि बस एवढं घेतलेलं आहे, 1.5 वाटी. सोबत हे गरम पाणी मी टाकत आहे. आणि 1.5 वाटीमध्ये छानपैकी 2 भाकरी होतात. 1 भाकर मिस्टर खातील, 1 मी. आयू सांगितल्याप्रमाणे आयू तर तिकडेच आपल्या मामाकडे जेवणार आहे तो. आणि पिऊ जी आहे तर पिऊ भाकर खात नाही, फक्त आता आम्ही दोघेच खाणार आहोत. आणि आयू तर तिकडेच आहे त्याच्यामुळे. आणि तसं यार तो राहिला तरी पण तो भाकर खात नाही. तर इथे बघा मी छानपैकी मस्तपैकी गरम पाणी घेतलेलं आहे. आणि तो काही व्हिडिओ दिसत नव्हता, एका हातामध्ये घेऊन मी, एका हातामध्ये मोबाईल होता आणि एका हाताने मग मी ते भाकरीचं पीठ मळत होती. त्याच्यामुळे मग विचार केला, असं मी दूर ठेवून दिलं आणि मी थोडीशी गलगद अशी दूर झाली. त्याच्यामुळे काय होतं, थोडंसं तुम्हाला दिसत आहे की मी कशा प्रकारे ते कणिक मळत आहे. तर भाकरीचं पीठ थोडंसं जोर लावून चुरायचं, जेणेकरून ते छान असं मऊ होतं आणि मग भाकर तुटत नाही अदनबदनं. आणि थोडंसं गरम पाणी मी त्यासाठीच घेत आहे, कारण ती भाकर छानपैकी मस्त पोळीसारखी अशीच व्हावी. तर बघा अशा तऱ्हेने मस्तपैकी असं चुरून घ्यायची. आणि एकीकडे तुम्हाला दिसत असेल मी लावलेला आहे कुकर. आणि आधी पहिले हातावर मी भाकरी घेतलेली आहे. अशासुद्धा भाकरी थापल्या जातात हातावर घेऊनसुद्धा, पण मात्र मला हातावरपेक्षा जे आपण कोळपाटवर करतो ना, तर त्याच्यावर खूप मस्त होते आणि अगदी लवकर होते. फक्त तिला शिजायला थोडासा वेळ लागतो, पण मात्र भाकरी खूप लवकर होते, खूप लवकर थापल्या जातात आणि लवकरच होतात. तर त्याच्यामुळे मला आवडतं भाकरी बनवायला आणि खायलासुद्धा खूप आवडतं. तर एकीकडे कुकर होता, एकीकडे आता मला जे झुणका म्हणतो किंवा बेसन म्हणतात, तर ते मला बनवायचं होतं पिठलं. तर आता ते बनवायचं आहे. आधी मी कुकर लावून घेतलेला भात, कुकरमध्ये आज मी भात ठेवला. आणि हे बघा भाकर किती मस्त हातावर आली अशी अलगद. आता तुम्हाला दाखवते, तव्यावर टाकलेली मी. आणि खूप जाड नाही, खूप पातळ नाही, मीडियम प्रकारची आहे. तसं मिस्टरांना तर थोडीशी अशी पातळ आणि अशी म्हणजे पातळ आणि कडक, त्यांना तशी भाकर आवडते. आणि अशी छान अशी वरतून टम्म फुगलेली पोळीसारखी. पण मात्र मला अशी थोडीशी जाडी आणि म्हणजे अशी कडक भाकर नाही आवडत, अशी मऊ आणि थोडीशी जाडी भाकर आवडते. तर मी एक त्यांच्यासाठी थोडीशी अशी पातळ आणि अशी छान कडक बनवून घेते. आणि ही दुसरी भाकर आहे, दोघांसाठी मी 2 बनलेल्या. तर हे बघा, हे आता मी थोडीशी हातावर लाटून घेते, जेवढी जमते तेवढी मी हातावर करते. छानपैकी मस्त गोल गोल होते. बस जे बोठा आहे, बोठाच्या जे अशी काठं असतात त्यानेच भाकर मस्तपैकी होते. तर एक मी भाकर तशी करून घेतली, एक भाकर मी अशी करून घेतली. अशा प्रकारे या भाकरी मस्तपैकी झालेल्या आहेत. अगदी जेवढं कोळपाट आहे, कोळपाट भरून ती भाकर झालेली. आणि सोबत तव्यावरसुद्धा मस्त फुगलेली. तर ते फुगलेली भाकर आहे ती मी माझ्या मिस्टरांसाठी ठेवली, कारण ती छान पातळ आणि अशी कडक बनवली मी त्यांच्यासाठी. आणि मला जी खायची आहे ती मस्तपैकी मी थोडीशी जाडी आणि मस्त नरम बनवलेली. अशा प्रकारे मी मस्तपैकी भाकरी बनवून घेतलेल्या. तर अगदी सोपी आणि साधी पद्धत आहे. तर तुम्ही नक्की बनवा, तुम्हाला नक्कीच होईल. आणि हे बघा, इथे मी बनवलेलं आहे पिठलं म्हणा, बेसन म्हणा किंवा. तर बघा, आता वाजले आहे जवळपास 10 वाजत आहे आणि मी करता व्हिडिओला एंड. तर तुम्हाला माझं व्हिडिओ कसं वाटलं तर नक्की सांगा. आज मी स्वयंपाकामध्ये सांगितल्याप्रमाणे मस्त बनवलं होतं. तर उद्या आहे महाशिवरात्री आणि आज मी बनवलं होतं म्हणून आज खायची इच्छा झाली भाकर, बेसन, पिठलं आणि चटणी. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा. आवडेल तर लाईक करा, सोबत चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. तर बाय फ्रेंड्स, भेटू आपण असे छानशा ब्लॉगमध्ये. तर नक्की ब्लॉग बघत राहा.